तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 7 सप्टेंबर आणि वार आहे संडे। तर आपण आता 1:44 झालेत। तर रविवारचा आजचा बिझनेस बघूया कसा असतो। आपण दुपारी 2 वाजता गाडी काढली आहे, लेटच काढली म्हणा तसं, पण तरी पण आपण 1-2च्या आसपासच काढतो, आपलं टार्गेट पण होतं। तर बघूया आजचा दिवस कसा जातोय। जसं मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की माझं टार्गेट कंप्लीट झालं तर मला कंटिन्यू ट्रिप लागत होत्या, इंटरसिटीची येत होते। तसंच माझ्या भावासोबत सकाळी झालं। तर सकाळी भाऊ गेलता ड्युटीवर, तर त्याला सुद्धा असं सकाळी इंटरसिटी लागत होते। माझं टार्गेट कंप्लीट झालंय, 600 रुपये मी शाळेत करतो बघा, मॉर्निंगला ॲड झालेत तो काम करताना। तर त्याला एक ट्रिप लागली दादरची 1700 का 1500 रुपये, ठीक आहे। त्यांनी तिथे एक्सेप्ट केली, त्याला महाबळेश्वरची रेंटल लागली 12 तासाची 4700 काहीतरी दाखवलेले। तर त्यांनी ते एक्सेप्ट नाही केली, टार्गेट कंप्लीट झाला त्याला आलती। आता त्यांनी मला फोन लावला पण मी पिकअप नव्हता केला, त्यांनी एक्सेप्ट नाही केली, कारण 12 तास जाणं म्हणजे महाबळेश्वर जाऊन येणं सोपं नाही आहे। त्यामुळं त्या ट्रिप सोडल्या। तर मला हे बोलायचं आहे की जसं आपलं टार्गेट कंप्लीट होतं तर कसं काय ट्रिप येतात ते। जसं मी सांगितलं आधी, जेव्हा आम्ही एका गाडीवर दोघं जेव्हा फक्त ओनली उभं वापरत होतं, तर आमचं टार्गेट एका दिवसात 2 दिवसात कंप्लीट व्हायचे। तर हा आपला फ्रायडेचा स्टार्ट झालेला आहे टार्गेट। तर फ्रायडे सॅटर्डे संडेला मॉर्निंगला कंप्लीट झाला, तर आज इंटरसिटी लागली। तर बघूया, आज मी काम चालू केलंय, तर बघूया मला इंटरसिटी लागते की नाही लागते। मी आता तुम्हाला चालू केलंय, तर मॅक्झिमम जर 3-4 वाजेपर्यंत लागलं तर आपण एक्सेप्ट करणार आहे, नाही तर त्याच्यानंतर एक्सेप्ट करून काय अर्थ नाहीये, कारण आपण मुंबईत पोहोचणार 9-10 वाजता, येतं काय रिटर्नची ट्रिप आपल्याला मग लागणार नाही। जर बायचान्स ट्रिप आली 2-3 वाजेपर्यंत, 3 किंवा 4 पर्यंत, मॅक्झिमम 4 पर्यंत आली तर एक्सेप्ट करायची, त्या पुढे नाही, कारण त्यानंतर जर आपण एक्सेप्ट केलं तर 7-8 वाजूनच जाणार आहे मुंबईत पोहोचायला। तर हाच विचार असणार आहे। जर आली इंटरसिटी तर मला तर वाटतंय की 100% येईल, पण नक्की येईल का आपल्याला माहित नाही। तर बघूया, तरी तर काम तर स्टार्ट केलं आपण। आणि पहिली ट्रिप लागली मला, तर ही विद्यापीठच्या इथे ड्रॉप करायची आहे 15 किलोमीटरचे, काय 300 रुपये काय दाखवलेले। म्हणलं त्याला ठीक आहे, पर किलोमीटर 20 रुपयांनी पडते राईड आपल्याला। तर एक्सेप्ट केली आहे, जाऊया आता कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यावर दाखवतो तुम्हाला किती भेटले। ही ट्रिप ड्रॉप केली आपण, त्याचे आपल्याला 310 रुपये कस्टमरने पे केलेत आणि आपल्याला किती भेटलेत बघूया। लोड नाही झाला, आपल्या पुढची ट्रिप पण लागली, ही पण 300 कितीची तरी आहे। 16 किलोमीटरला ड्रॉप करायचे, रेट चांगला आहे म्हणून एक्सेप्ट केली आहे। ओके, पिकअप कुठं नाही आपल्याला, काही युटर्न मारून जाऊया। ₹295 भेटलेत आणि पुढची ट्रिप पण लागली, तर जाऊया कस्टमर इथं बाजूला ते पिकअप करूया आणि ड्रॉप करायला दाखवतो त्याचे किती भेटतात ते। तर पुढची ट्रिप आहे जी केशवनगरला ड्रॉप करायची आहे, 15 किलोमीटरचे 320 रुपये काहीतरी मला शो केलेले। आपल्याला किती भेटतात बघूया ड्रॉप केल्यावर। जातो कस्टमरच्या लोकेशनवर, पिकअप करतो आणि मग भेटूया आपण। केले 330 रुपये कस्टमरने पे केलेत, आपल्याला 310च्या आसपास काहीतरी भेटले असतील। तर ठीक आहे, ही ट्रिप पण कंप्लीट झाली। आता याच्या पुढं बघूया कुठली ट्रिप लागते। मला 2 ट्रिप लागत होत्या, पण पिकअप लांब होते आणि रिजर्वेशनमध्ये पण गो इंटरसिटी 27 किलोमीटरची, तर 314 भेटले आपल्याला या ट्रिपचे, बघू शकता। तर आपले टोटल 600च्या आसपास काही अर्निंग झाले 2 ट्रिपमध्ये, आणि गाडी आपली चालली आहे 37 किलोमीटर। तर ठीक आहे, आणि आता बघूया, आता ओला आणि रॅपिड दोघांना ऑनलाईन जाऊया, बघूया पुढची ट्रिप कुठे लागते। तर मित्रांनो, आज ते गुडला कॅफे FC रोडला वगैरे रस्ता बंद दाखवतोय मॅपमध्ये, तर बंद दाखवल्यामुळे पूर्ण असं फिरून वगैरे दाखवतोय, पण आता फिरून वगैरे नका जाऊ, रस्ते चालू आहेत। मला पण असं पूर्ण फिरून दाखवत होते, पण मी फिरून नाही आलोय, डायरेक्ट जसा रोड आहे आपला रेग्युलर तसाच आलोय। तर मी तसाच आलोय, मी हेच बोलल, फिरून नका जाऊया, रस्ता चालू आहे। तर पुढची ट्रिप ओलाकडनं लागली आपल्याला, वाघोलीला ड्रॉप करायचं आहे। त्याच्या पहिले पण आलते, पण मी एक्सेप्ट नाही केली, पण त्यांनी 50 रुपये टिप ॲड केली म्हणून एक्सेप्ट केली आहे। 260च्या वर काहीतरी अमाऊंट आहे। तर बघूया, जाऊया आपण इथं कस्टमरला ड्रॉप करूया, मग सांगतो। सांगा 12 किलोमीटरचे 240च्या वरच भेटतात, पर किलोमीटर 20 रुपयाच्या वरच भेटते म्हणून एक्सेप्ट केली आहे। जाऊया कस्टमरच्या लोकेशन, पिकअप करतो कस्टमरला, ड्रॉप करतो। ड्रॉप करायला जास्त टाईम पण नाही दाखवलेला, 22 मिनटं काही दाखवलेले, तर म्हटलं त्याला लवकर ट्रिप कंप्लीट होते। बरी ओलाकडनं लागली, मला उबरचे अजून 2 का 3 ट्रिप कंप्लीट करायचे, 200 रुपये अजून मला इन्सेंटिव्ह ॲड होईल।
बाकी मॉर्निंगला जो पूर्ण केला तो दाखवतो ही राईड पूर्ण झाल्यावर. तर ते 700 भेटलेत आपल्याला. आता ते इन्सेंटिव्ह पूर्ण होतात कारण मी आणि भाऊ दोघं एका गाडीवर काम करतो त्यामुळे उबरचा. ठीक आहे, आलं कसं लोकेशनला ड्रॉप करून भेटूया आपण. तर ओलाची ट्रिप वाघोलीला आपण ड्रॉप केली आहे, तर जे आपल्याला 267 रुपीज काहीतरी भेटलेत. तर मला शो नाही करत आहे कारण कस्टमरने जर 281 तर पे केलेत. बट हे आपण इथं आलोय वाघोलीला ट्रिप. मला दुसरी पुढची ट्रिप पण आली आळंदीला जायचं दुधलगावला. तर त्याचे 412 रुपये काहीतरी मला दाखवले ओलावर. तर मी किलोमीटर चेक केलं, 18 का 19 किलोमीटर मला शो करत होतं. म्हटलं चला ठीक आहे, परवडते, पर किलोमीटर 20 रुपयांनी ही पण भेटते. तर एक्सेप्ट केली आहे. कस्टमर पाहिजे असं 850 मीटरवरच आहे. तर जातो आता पिकअप करायला. तर बघू शकता वाघोलीचं सिग्नल आहे. तर इथनं पिकअप करतो आणि ड्रॉप केला दाखवतो आधीच्या ट्रिपच्या आणि या ट्रिपच्या आपल्याला किती भेटले. ड्रॉप करायची होती, मी चुकी केली, अमाऊंट जास्त बघून लगेच एक्सेप्ट केली कारण हे टोटल 23 किलोमीटर होते. 23 किलोमीटर 411 भेटलेत. तर 23 किलोमीटरचे 11 म्हणजे माझ्या मते तर कमीच आहे. हे कमसे कम 450 रुपये तरी असले पाहिजे होते. पण जाऊ दे, आता काय घाईघाईत कंप्लीट केली. ही तर परवडली नाही मला ट्रिप एवढं, म्हणजे जास्त लॉस पण नाही झाला आहे. त्याच्या अगोदर जी बोललेलो मी एरोड्रॉम पिकअप केली ती वाघोली ड्रॉप केली. 10.2 किलोमीटरचे आपल्याला 266 रुपीज भेटले. आणि बोललो ना 22 का 23 मिनिटं झाली, 21 मिनिटात ही ट्रिप ड्रॉप झाली. तर बघा माझी चुकी अशी झाली की मला एरिया माहीत नव्हता की दुधलगाव कुठं आहे काय वगैरे. मला फक्त तिथं जेव्हा आलतं अमाऊंट 400 रुपये काहीतरी समथिंग आलते. तर मी त्या जशा आले तशी मी लगेच एक्सेप्ट केली ओलावर, कारण ओलावर माझी ट्रिप लगेच जी आहे ती मिस होती, म्हणजे एक्सेप्ट होऊन जाते दुसऱ्या ड्रायव्हरला. म्हणून मी एक्सेप्ट केली. दुधलगाव तुम्ही वाचलेलं, पण म्हटलं कुठं आहे मला दाखवता. 1 तासभर मला दाखवलेला रस्ता की तासभर जाईल करून. तर मी ट्रिप म्हणून एक्सेप्ट केली. कस्टमरला मी कॉल पण लावलेला, मॅम तुम्हाला कुठे जायचं काय. तर त्यांनी सांगितलं मला, फोनवर सांगितलं दुधलगाव. आणि मी किलोमीटर पण चेक केली. मला आता ऑनलाईन एकदम दुधलगाव टाकला, पण दुधलगाव कुठं काय ते आपल्याला माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं दुधलगाव आळंदी रोडला जायचं आहे. तर मला समजलं ते कुठं. मग मॅपवर चेक केलं, मॅपवर 18 किलोमीटर टाकलं. म्हटलं तर 18 किलोमीटरचे 400 भेटतात ते चांगले. तर जेव्हा गेलो कस्टमरची OTP टाकली, त्यानंतर मॅप ऑन केलं. म्हटलं यार 23.5 किलोमीटरच्या आसपास काय दाखवते. तर बोललो ही ट्रिप तर नाही, पण आता OTP पण टाकले तर कॅन्सल तर नाही करू शकत. म्हणून कारण जर मला आधी माहीत असतं एवढं लांबचं तर मी कस्टमरला आधी फोन करून अमाऊंट बोललो असतो, सर 400 महिन्यात आणा तुमचे 500 रुपये होतील. तर कस्टमर पण रेडी झाला असता, कारण कस्टमर बघून कळतं की कोण रेडी होऊ शकतं कोण नाही. तर रेडी झाले असते, पण आता काय करा आपण विचार पण नाही. OTP टाकली, राईड स्टार्ट केली, त्यानंतर इथं विचारू शकत नाही. त्यामुळे मी जाऊ दे बोललो. आता झालेत कंप्लीट आपले ओव्हरऑल. आता ही जर 400 ॲड केले तर आपली टोटल 1290ची इन्कम झाली आहे. आणि आता 5:09 झालेत. आपण 2 वाजता गाडी काढलेली. तर बघू आता इथनं पुढची ट्रिप कुठं लागते. उबर पण स्टार्ट करतो. उबरला पण अमाऊंट थोडंफार चांगली भेटते पर किलोमीटर 20-21 याच्यानी. आणि प्युअरिटी ट्रिप वगैरे असली तर अजून चांगलं येते. बघूया आता पुढची ट्रिप कुठं लागते, किती वेळ लागते. तर मित्रांनो जसं मी बोललो की सकाळी भावाला पण 2दा इंटरसिटी लागली आणि आत्ता सुद्धा मला सुद्धा लागलेली. तर पहिली तर गो प्युअरिटीमध्ये थिअरीची इथं सॉरी खंडाळाची लागलेली 400 रुपये काहीतरी दाखवलेलं. मी काय ते एक्सेप्ट केलं नाही. एवढा कमीमध्ये कोण जाणार आहे. 40 किलोमीटरचे भेटत होते 400 समथिंग काहीतरी दाखवलेलं खंडाळाची. तर मी ती सोडून दिली. त्यानंतर मला परत ट्रिप लागली. मी उबर स्टार्ट केलं, परत लागली ही राजगुरुनगर काहीतरी दाखवलेलं. तर एक्सेप्ट केले मी. गो इंटरसिटी मध्ये आली आहे. तर कस्टमरला फोन पण त्यांना विचारलं सर कुठं जायचं. ते बोलले आम्हाला राजगुरुनगरला गणपती टेम्पलला जायचं आहे. तर म्हणलं ठीक आहे चालेल. बघितलं रस्ता 1 तास 22 मिनिटं दाखवते आणि पूर्ण ग्रीन दाखवते. म्हणजे आपल्याला आता 1 तास 22 मिनिटं म्हटलं कमी कमी 1 तास 15 मिनिटात तरी कम्प्लीट होईल ही ट्रिप. तर म्हटलं त्या साईडला गेलं, त्या साईडनं रिटर्नची ट्रिप आपल्याला लागू शकते असं मला वाटतंय, पण नक्की नाही सांगू शकत. तर मी तर एक्सेप्ट केले कारण 700 समथिंगची दाखवलेली. तर मी बोललो चला आपलं कमीत कमी हे तरी पूर्ण होऊन जाईल, म्हणजे टोटल होऊन जाईल आपली 2000च्या आसपास आपली अर्निंग होऊन जाईल. आणि 1.5 तास बोललं तर आता वाजले 5:30 7:30 अगोदर आपली 2000ची आज पण अर्निंग पूर्ण होईल. मग त्यानंतर का 1000 रुपयाची अर्निंग जरी केली आपली तरी आपलं टार्गेट कम्प्लीट होऊन जाते. तर ठीक आहे बघूया आता जागा कस्टमरच्या लोकेशनला. त्यांना फोन लावलाय, कन्फर्म केलंय, कारण 10 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि आतमध्ये होतं म्हणून मी आधी फोन लावलं. ते बोलले नाही आम्ही येतोय, या तुम्ही, आम्ही मेन रोडला येऊन थांबतो. असं बोलणं झालंय म्हणून काय प्रॉब्लेम नाही, जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. आणि त्यांना ड्रॉप केलं आम्ही दाखवतो त्याचे आपल्या ट्रिपचे किती भेटतात. गो इंटरसिटी बोलल्यावर अमाऊंट आपल्याला जी दाखवली त्याच्यावर थोडीफार असणारच आहे, कारण त्यामध्ये रिचार्ज फक्त व्हॅलिडिटी येतात. रिचार्जला जसं फक्त प्लॅटफॉर्म फी घेतात, त्यामध्ये कमिशन पण घेतात, कारण गो इंटरसिटी ट्रिप आहे. आणि ही इंटरसिटी ट्रिप जे आपले इन्सिटीचा टार्गेट आहे ना त्यामध्ये काउंट होत नाही.
पण चला ठीक आहे, 1.5 तास मला एवढा माहिती आहे की तिथं रिटर्न आल्यावर मी ट्रिप हे करू शकतो, जो टार्गेट इन्सेंटिव्हचा तो पूर्ण करू शकतो, म्हणजे एक्स्ट्रा 200 रुपये तर 100% येतील. तर ठीक आहे, आता जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि त्यांना ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला किती भेटत आहे ट्रिपची. तर बघू शकता ही ट्रिप आपण एंड केली आहे. 43 किलोमीटर आपला 450 रुपये पकडा, 748 भेटलेत म्हणजे 450 पकडा. आणि आपल्या इथं टाइम दाखवत आहे 1 तास 19 मिनिटं, पण तुम्ही बघू शकता आता वाजलेत आपण 5:30ला निघलेलो तर 6:44 झालेत. म्हणजे मला इथं पोहोचून 5-10 मिनिटात आले, म्हणजे मी 6 वाजून 35 का 38 मिनिटाला इथं पोहोचलो, म्हणजे आपला तासभरच लागलाय समजा. तर ठीक आहे, ओव्हरऑल तासाभरात चांगली अर्निंग आहे. 748 तर 748 जर मी प्लस करतोय तर आपली आजची अर्निंग 2038 मध्ये पोहोचते. 2 ते 7 पकडूया, 2 ते 7 म्हणजे 2 ते 7 पण जास्त टायमिंग नाही झाला. 3, 4, 5, 7 5 तासात आपली 2000ची अर्निंग कंप्लीट झाली आज. हे मी बोललेलो की इंटरसिटी लागणार आज. बाकी आता थांबा मी फ्रंट कॅमेरा ऑन करून बोलतो. तर मित्रांनो, जसं मी सकाळी बोललो की आपल्याला इंटरसिटी लागणार आज, 100% लागणार. तर 4-5च्या नंतर लागली असं मुंबईची बघा लागली असं मी एक्सेप्ट नसती केली, पण ही राजगुरुनगरची लागली म्हणून एक्सेप्ट केली मी. तर मला आधी माहिती, आधी मला खंडाळा वगैरे असं वाटलेलं की 700 रुपये म्हटलं मुंबई 700 रुपये मुंबईची तर लागणार नाही. तर जेव्हा एक्सेप्ट केली त्यानंतर मी कस्टमरला फोन लावला तर त्यांनी पूर्ण डिटेल सांगितली. तर म्हटलं चला ती नाही लागलं तरी आपण विचार मी केला की काय रिटर्न थोडंफार 15-20 मिनिटं पुढं जरी आलं तरी आपल्याला तिकडनं ट्रिप लागू शकते. चाकणची म्हणा किंवा वाघोलीची कुठली पण लागू शकते. आपल्याकडे ओला पण आहे, उबर पण आहे, म्हणून मी एक्सेप्ट केली. आणि रेट पण चांगला, पर किलोमीटर 20 रुपयाने भेटत होती पकडा. तर बोललो चला आपलं काम होतंय. 20 नाही सॉरी 18 रुपयांनी लागली असली ट्रिप, 18 ते 17 रुपये. म्हणलं त्याला ठीक आहे, आपलं टार्गेट पण लवकर. आता माझे किती, माझा अजून CNG 4 कांडी बाकी आहे. तर आणि किलोमीटर झाले टोटल 129 आणि अर्निंग झाली 2038 रुपये. आणि टायमिंग मग 7 वाजले फक्त. अजून माझ्याकडे 8, 9, 10, 11, 12 5 तास तरी आरामात आहे. 5 तासात माझ्यामध्ये माझी 1500 तरी नाही तर 1000 रुपये जरी व्हायला पाहिजे. 1000पेक्षा जास्तच होईल. जर इथून जर रिटर्न ट्रिप मला भेटली तर ती 500च्या आसपासच भेटेल. तर आरामात माझे आज 3,500-3,000च्या वरच इन्कम होऊ शकते. तर आता बघूया जर ट्रिप किती वेळात लागते, किती वेळ नाही ते बघावं लागेल. नाही लागलं तर आपण, माझा विचार आहे की इथं कुठं थोडाफार नाश्ता वगैरे करूया. तो पण तर लागली तर ठीक आहे, नाही लागली तर मग हळूहळू पुढे जाऊया. म्हणजे सिटीकडे गेलं तर आपल्याला ट्रिप कुठली ना कुठे ते ट्रिप लागेलच. तर ठीक आहे मित्रांनो, जर पुढची कोणती ट्रिप लागते अपडेट करतो मी. आणि आता इथं बघूया, इथं नाश्त्याला तर हायवेला खूप मोर्या मिसळ आहे, जोगेश्वरी मिसळ आहे, अजून हॉटेल वगैरे आहेत. तर बघूया कुठं जरी चांगलं असेल तर थांबूया जरा वेळ. पण थोडा मी विचार करतोय की जे बस स्टॉप वगैरे आहे, जे नागपूरला जायला बस वगैरे लागतात, तर तिकडे जाऊन थांबायला. कारण तिकडे जाऊन थांबलो तर बाय चान्स त्या बस स्टँडवरून आपल्याला ट्रिप लागू शकते. जे कोणी जर आलं असेल बस स्टँडवरून उतरलं असेल तर त्या लोकांना चाकण साईडला किंवा वाघोली सिटी साईडला जायला भेटू शकते आपल्याला ट्रिप. मला त्या लोकेशनवर मी याच्या अगोदर नेली एकदा दोनदा ट्रिप नेली, मला आठवत आहे. त्यामुळे म्हटलं बा तिथं गेलेला आपल्याला बेटर असेल. तर ठीक आहे, जाऊया. इथनं ते 4-5 किलोमीटर आहे, 4-5 किलोमीटर जाऊया पुढं आणि बघूया ट्रिप कुठे लागते पुढची. तर मित्रांनो, जसं बोललो की लास्ट ट्रिप आपण ड्रॉप केली, त्यानंतर मला ट्रिपच लागत होतं. मी इथं राजगुरुनगर चौकात बस स्टँड आहे, तिथे ट्रॅव्हल्स व्हायला लागतात. तिथं पण थांबलो मी 15 मिनिटं 20 मिनिटं थांबलो, पण ट्रिप लागत. एक ट्रिप आली चांगली 1400ची खडकवासलाची लागलेली. म्हटलं इथं ट्रिप मी एक क्लिप पण केलं, पण ते एक्सेप्टवर गोल फिरलं आणि ट्रिप नॉट एक्सेप्टेड करून आलं. म्हटलं आता जाऊ द्या, मिस झाली. मग ती कोणी जरी एक्सेप्ट केली असेल त्यानंतर माहीत नाही. मी ते थांबलो मी त्यानंतर 5 मिनिटं. म्हटलं बाय चान्स समोरच्याने कॅन्सल केली तर आपल्याला परत येईल, पण तसं काही झालं नाही. तर मी आपला हळूहळू करत पुढं आलो. तर ट्रिप तर लागली नाही. मी आता माझ्यामध्ये इथं लोणीकंच्या पुढं वगैरे आलोय. तर ट्रिप तर मला काय कोणती लागली नाही. तरी मी बोललो आता जाऊ दे, आता जास्त थांबून तर काय फायदा नाही. कारण जर पुढं जर आपण इथं टाइम वेस्ट घालवला नंतर पुढचा टाइम आपला वेस्ट जाईल. म्हणून मी आलो पुढं. मी नाही ना म्हटलं तरी 15 किलोमीटर असं रिकामा आलो आपला आरामात. तर आता इथनं मला गोलाकडनं ट्रिप लागली आहे. तर स्वारगेट फक्त लोकेशन आलं. तर स्वारगेट मग कुठं ड्रॉप करायचं ते माहीत नाही, पण 18 का 19 किलोमीटर जे 400 रुपीज काय ते दाखवलेले. तर म्हटलं त्याला ठीक आहे, 400 तर 400 एक्सेप्ट करूया. तर एक्सेप्ट केली आहे. तर आता जाऊया पुढं चाललोय. तर बघूया इथनं आता कस्टमर कुठे थांबले ते बघावं लागतील. आलो लोकेशनवर. तर कस्टमरला ड्रॉप करतो आणि सांगतो किती किलोमीटरचे किती भेटतं ते. तर आपलं नशीब चांगलं पण बोला आणि खराब पण बोला. एवढं काय नाही, कारण आपण ओलाच्या कस्टमरच्या लोकेशनवर गेलो, मग तिथनं काय ट्रिप कस्टमरने कॅन्सल केली. पण काय टेन्शन नाही, पुढची रॅपिडोची ट्रिप लागली आपल्याला.
तर आलोय कस्टमरच्या लोकेशनवर. ती पण 475 रुपीचे काय ते दाखवली. तर आलोय लोकेशनवर. तर मित्रांनो जे बोलतात ना, जे आपल्या नशिबात असतं ते कुठं जात नाही. तर आज एक्झाम्पल माझ्यासोबत झालं की जसं मी पैसे बोललो 400 रुपयाची ट्रिप लागली मला, तर मी कस्टमरच्या लोकेशनमध्ये सोसायटीच्या आत आलो. तर ती स्वारगेटला ड्रॉप होता. तर जसं मी पोहोचलो मी आराव पण केलं. आराव केल्यानंतर ती राईड कॅन्सल झाली. तर कॅन्सल झाली त्यानंतर आता मी तर म्हणलो इथं एवढा आता जर की कॅन्सल झाल्याला मी जसं युटर्न मारतच होतो त्याच बिल्डिंगवरून मला रॅपिडोची ट्रिप लागली पिंपळे सौदागरची. ते पण आपल्या घराकडली म्हटलं लागली. तर झालं 476 रुपयाला दाखवलेले, म्हणजे 456 कस्टमरला दाखवा आणि 20 रुपये आपल्याला वॉलेटमध्ये ऍड होईल. तर आलो मी म्हणजे कस्टमरच्या लोकेशन होतं डायरेक्ट आराव केलं. त्यांनी कॉल केला मला. तर आप सोसायटी मी हो क्या म्हणलं, हा इधर ही ड्रॉप था, इधर आया हूँ तो आप आ जाइए. मी नीचे कस्टमरशी बोलणं केलं. तर ते येतात. तर मला हेच बोलायचं आहे की वाईट नका करून. जर आपण काम आपलं प्रामाणिकपणे केलं ना तर आपलं काही कुठं नुकसान होत नाही. जे आपल्याला पैसे भेटायचे ते आपल्याला नक्की भेटतात. जसं आता 400ची ट्रिप कॅन्सल झाली काय नाही, मला 456 भेटली, ती पण घराकडली भेटली माझ्या. तरी मी आता स्वारगेटला गेलो असतो, स्वारगेटवरून मला परत तिकडली ट्रिप बघायला लागली असती पिंपळे सौदागर त्या साईडची. तर ठीक आहे असू द्या, भेटली आपल्या ट्रिप. एवढं आता म्हणजे वाईट जेव्हा कॅन्सल झाली तेव्हा वाईट वाटलेलं, मग पुढची ट्रिप भेटली असं बरं वाटतं की आता घराकडलीच भेटली. तर ठीक आहे आता कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप केला दाखवतो आपल्याला किती भेटतं ते. तर मित्रांनो बघा असं मी बोललेलो की 456 कस्टमरला दाखवते. आता कलेक्ट फेअर करतो मी. तर आपल्याला त्याचे 20 रुपये बघा रिचार्ज एक्स्ट्रा झाला, पण 20 रुपये वॉलेटमध्ये ऍड झालेत. ते दिसत नाही. तर रिचार्ज करूया आपण थोडा. बघा इथं बघू शकता नोटिफिकेशन 20 रुपये ऍड इन युअर वॉलेट. 8:31ला ती ट्रिप लागलेली आता कंप्लीट झाली आपली. तर आता इथं बघू शकता जसं काल आपण 500 रुपयाचा रिचार्ज मारलेला, काल तुम्ही बघितलं असेल. तर काल 500 रुपये म्हणजे 500 रुपयाचा नाही, तो 41चा रिचार्ज होता, पण अमाऊंट त्याची अर्निंग 500 पर्यंतची होती. दाखवतो कुठलावाला. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये 56 रुपीज दाखवतात ते. तर आपल्याला आता रिचार्जवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे बघा जसं हा रिचार्ज आपला एक्सपायर झाला आहे. तर अर्निंग 500 पर्यंत 39 जातं, 41 रुपये डिडक्ट होतात, सॉरी 46 डिडक्ट होतात. आपल्या वॉलेटमध्ये पैसे आहेत म्हणून आपल्याला काय करायची गरज नाही. ओके केला, डन केला की झालं, ॲक्टिव्ह झाला आपला रिचार्ज. तर ठीक आहे मित्रांनो आता बघूया. तर आता इथं सोसायटी बाहेर निघूया, बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर मित्रांनो म्हणजे असं बघायला गेलं तर टायमिंग बघा 9 वाजून 49 मिनटं झालेत, म्हणजे लगभग 10 तर वाजलेच आहे. तर आता इथनं बघूया कुठली ट्रिप लागते काय लागते माहीत नाही. तर रॅपिडोची एक छोटी ट्रिप मी एक्सेप्ट केली आहे, कारण म्हणजे एक मिनटं हां, कारण आता इथंच आसपास आपण खेळूया. माझे टोटल 4508 रुपये काहीतरी झालेत अर्निंग. फक्त आज असा विषय झाला की आज किलोमीटर आपल्या जास्त झाले. गाडीने ॲव्हरेज दिलाय, कारण आपण हायवे टू हायवे रनिंग केले त्यामुळे गाडीने ॲव्हरेज दिलाय. बट फक्त एवढंच प्रॉब्लेम झालाय की जे आपण राजगुरुनगरची ट्रिप घेतली तिथनं रिटर्नची ट्रिप आपल्याला लवकर भेटली ना. आपल्याला खूप म्हणजे मी कम से कम 15 ते 16 किलोमीटर खूप पुढं आलो सर. त्यानंतर मला ट्रिप लागली आहे, ती पण पिंपळे सौदागरची. तर ठीक आहे आता होत राहतात. असं मी बोललो ना. आणि ती जी ट्रिप लागली ती पण गो इंटरसिटी म्हणून लागलेली, त्यामुळं ती आपल्या इन्सेंटिव्ह मध्ये काउंट नाही झाली. तर माझ्या अजून पेंडिंग दाखवतात 3. जर अजून 3 उबरचे ट्रिप कंप्लीट झाल्या तर 200 रुपये ऍड होतील. माझ्याकडनं नाही झालं तरी माझ्या भाऊ 100% कंप्लीट करत. सकाळ मॉर्निंग 4 वाजेपर्यंत टायमिंग आहे. त्याला जरी बोललो की पहिले 4 ट्रिप मार उबरचे, सॉरी 3 ट्रिप मार पहिले उबरचे, तर तो मारल, तर तो इन्सेंटिव्ह ऍड होईल. तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. तर एवढंच आहे की किलोमीटर माझे टोटल मी गाडी काढल्यापासून 194 किलोमीटर झालेत, म्हणजे लगभग आता 200 आसपारच होतील. तर आता एक छोटी ट्रिप घेतली आहे मी 7 किलोमीटरला काय ड्रॉप करायचं, 136 का 140 काय दाखवलेले. म्हटलं चला आता छोटी ट्रिप पूर्ण करूया, म्हणजे तेवढाच आपला आज 25 झाला. अजून जर 100 रुपये जरी झालं तरी 600-750चा CNGचा आपला खर्च निघल आणि 2000 रुपये आपल्याकडं प्रॉफिट उरतोय. आणि त्यात वाटलं तर लगेच कुठलं तरी छोटी अजून 200-300 रुपयाची जरी ट्रिप आपण मारली तरी तेच आपले 250-300 रुपये एक्स्ट्रा होतील. आणि म्हणजे हेच की आपल्याला पिंपरी चिंचवडच्या बाहेर जावं नाही लागणार, म्हणून मी एक्सेप्ट केली आहे. तर ट्रिप ड्रॉप करायला काय 15 मिनिटं लागणार आहेत. तर म्हटलं आता असं बाहेर आउटसाईडला जाऊन परत येण्यापेक्षा, रिस्क घेण्यापेक्षा आपल्या इथल्या इथं 2-3 ट्रिप मारूया. आपला मग टार्गेट पण कम्प्लीट, आपण घरी पण जाऊ शकतो लवकर. आणि 12च्या आधी घरी गेलं तर चांगलंच आहे. आताशी 10 वाजलेत, आपल्याकडे अजून 2 तास आहे. आपण दुपारी 2 वाजता काढलेली, म्हणजे 10 तासात मी जर कंटिन्यू 12 वाजेपर्यंत गेलं तर माझे 3-3.5 हजार नक्की होतील, मला असं वाटतंय. 3000च्या प्लस तरी होतील. पण जाऊ द्या, जास्त लोड नाही घ्यायचा. भावाला लवकर पाठवतो म्हणजे तो लवकर येईल.
तर उद्यापासून थोडंफार ब्लॉगचं चेंजेस पण करायचे मला, अजून ठरवलं नाही, अजून बोलतोय भावाशी वगैरे, अजून सामान वगैरे आणायचे, मोबाईल स्टँड वगैरे, ते जसं मी बोललो की डेली लॉगिन कशी असते, दिवसभर माझा दिवस कसा जातोय काय वगैरे असं शेअर करायचा माझा विचार आहे. तर सांगा तुम्ही पण, जर तुम्हाला वाटत जर की शेअर केलं पाहिजे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मग त्या हिशोबाने मी पण एक जरा निर्णय वगैरे घेईल. ठीक आहे, मी त्यांना आलो कस्टमरच्या लोकेशन, त्यांना ड्रॉप करतो आणि मग भेटूया आपण. शेवटची ड्रॉप केली, 134 रुपीज भेटलेत आपल्याला किलोमीटर, 7 किलोमीटरचे. तर ठीक आहे, हे 134 ॲड करूया. 134 म्हणजे 2642ची आपली आत्तापर्यंतची अर्निंग झाली सकाळपासून. जगताप चौक, ठीक जाऊ मिस झाली. ठीक आहे, बघूया. आपली CNG रिझर्व लागला, सकाळी भाऊ 500चा टाकून आला. तर जाऊया आता, इथं आपण जवळ CNG पंप आहे, CNG फिल करूया. त्यानंतर बघू, जर 200-300ची ट्रिप मारता आली तर 300-250ची लागली तर मारूया, म्हणजे 3000च्या आसपास होईल आपलं. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला, म्हणजे रावे साईडला आपलं CNG फिल केला. त्यानंतर आता चिखलीची लागली आहे, तर चिखलीची 190नी काय लागेल, म्हणजे त्याला ही ड्रॉप करूया, तिकडनं डायरेक्ट जाऊया घरी, म्हणजे आपलं होऊन जाईल टार्गेट चांगलं. माझा CNG बसला 650चा, 600 म्हणजे 668चा बसलाय, 668चा. तर ठीक आहे, तर आता जा पहिलं कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यावर सांगतो आजची टोटल किती झाली, CNG किती गेला आणि आपल्या आज चूक कुठं काय झाली. शेवटची घरी येते आता मारली चिखलीची, ही पण ट्रिप उगाच आपण घेतली, कारण येताना आपल्या 10 किलोमीटर परत रिकामं द्यावं लागले. तर 195 रुपीज भेटलेत, तर ते पण मी ॲड केले 195. तर आपल्या अर्निंग बद्दल बोलूया आजच्या आपली, आणि किलोमीटर मी सांगतो. किलोमीटर आधी तुम्ही बघून घ्या, किलोमीटर आपले 231 किलोमीटर झालेत आज. ठीक आहे, तर मी सांगतो आपली चूक कुठं झाली आज. तर जसं मी बोललो की आपलं टार्गेट पूर्ण झाला, इंटरसिटी ट्रिप वगैरे आपल्याला लागते, तशी आपल्याला लागली. आपण राजगुरुनगरला गेलो, तर राजगुरुनगरला गेलो तर तिथनं रिटर्न यायला आपल्याला ट्रिप नाही भेटली. आपल्याला तिथले आपले 15-17 किलोमीटर तिथं वाढलेत. पण आता ही चिखलीची ट्रिप मी घेतलेली, याचे 10 किलोमीटर एक्स्ट्रा वाढलेत. तर त्यामुळे काय आपले किलोमीटर एक्स्ट्रा झालेत, म्हणजे 231 झालेत. जर आजची जी अर्निंग झाली आहे 2842 टोटल ट्रिपची झाली, तर त्या हिशोबाने आपली गाडी आहे ना कमीत कमी 190 किंवा 200च्या आसपासच चालली पाहिजे होती. पण एवढं आहे की CNG मात्र आपला कमी गेला, कारण आपल्याला जी राजगुरुनगरची ट्रिप लागली तर रस्ता पण 1 तास 11 मिनिटाचा काय होता, पण आपण 55 ते 57 मिनिटात पोहोचलोय. हायवे टू हायवे होतं, रोड रिकामा होता, त्यामुळे गाडीने चांगला ॲव्हरेज दिलाय. कारण मध्येच आपल्या गाडीच्या क्लचचं काम पण झालं. तर सगळ्यांना माहिती आहे गाडी विदाऊट AC हायवेवर खूप चांगली ॲव्हरेज देते, कारण आपल्या गाडीला 80चं स्पीड लिमिट असतं. तर 80च्या पुढे तर आपली गाडी जात नाही, त्यामुळं कमी स्पीड आपली म्हणजे स्पीड आपली कंट्रोलमध्ये असते, त्यामुळे ॲव्हरेज पण गाडी चांगली देते. त्यामुळं CNG कमी लागला, फक्त किलोमीटर गाडीचं रनिंग जास्त झालं. तर हे नव्हतं व्हायला पाहिजे. तर हेच चुकी होती की आपण जास्त सामान बघून ज्या ट्रिपा घेतल्या, त्यामुळे हा विषय झालाय. तर ठीक आहे, असू द्या. आता एवढं तेवढं मी हेच बोलतो नेहमी की एवढं तेवढं होतं राहतं, कारण आपल्याकडनं चुका झाल्यावर आपल्याला एक्सपिरियन्स भेटतो की नेक्स्ट टाइम ही चूक नाही केली पाहिजे. तर ठीक आहे, तर ओव्हरऑल अर्निंग बद्दल बोलूया. 2842 रुपये आपली आजची ट्रिपची अर्निंग झाली आहे. आता मी मायनस CNG करतो, तर CNG मायनस केला तर टोटल आता 750 आणि परत 2 कांड्या कमी आल्या, 750 आपण करूया. तर 750 मायनस केले तर 2092 रुपये आपली आजची अर्निंग झाली आहे. आणि तुम्ही हे पण बघू शकता, आता टायमिंग झालाय 11:29 झाले आणि आपण सकाळी 2 वाजता चालू केलं तर कामाला, तर ओला 9.5 तास झाले. तर 9.5 तासामध्ये 2000 होणं हे पण चांगलीच अर्निंग मी बोलेल, का आपण डेली अगोदर 10 तास करायचो, 10 ते 11 तास तर आपले 2000 प्रॉफिट वगैरे निघायचा. बट आता जे फेस्टिवल वगैरे आहेत तर त्यामुळं काय म्हणजे रेट चांगले भेटतात, ते पर किलोमीटर 20 वगैरे भेटतात, ते मोठ्या ट्रिप भेटतात. ते आता बघा, आता फेस्टिवल संपलेत, संडे होता, आज संडे पण संपला, हा वीक पण संपला, उद्यापासून मंडे एक नवीन म्हणजे वीक चालू होतोय. तर त्याच्यानी आता बघा नवीन वीक मध्ये कसे रेट असतात, ते काय असतात ते. बाकी तर मी काल पण बोललो की आता पुढं कंटिन्यू 10-12 दिवसांनी फेस्टिवल आहे, जसं आता नवरात्री, दिवाळी, त्यानंतर क्रिसमस आणि 31 वगैरे पण येणार आहे. तर मी हेच बोलेल की कशी आता रेट भेटतं, रेट आपल्याला थोडं स्मार्ट वर्क करायचंय, रेट चांगल्या रेट आणि जागा त्या जागी जाऊ तर तिथं रिटर्न ट्रिप भेटावी, ट्रॅफिक वगैरे त्या सगळ्याचा अंदाज घेऊन आपला ट्रिप एक्सेप्ट करायचा, कारण मग आपली अर्निंग कमी वेळात चांगली होऊ शकते. तर ठीक आहे मित्रांनो, आजची अर्निंग तुम्ही बघितली. उद्या असं नवीन वीक स्टार्ट होतोय, तर मला हे पण बोलायचं आहे, मी थोडेफार चॅलेंज होतं आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, जसं एक्स्ट्रा सेव्हिंग बद्दल, आणि परत असं डेली व्लॉग मला बनवायचे आहेत पूर्ण डेचे माझे वगैरे. तर त्याबद्दल पण काय तुमचं विचार आहे ते सांगा.
तर ठीक आहे मित्रांनो, आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही माझी पूर्ण व्हिडिओ बघितली. तर एवढंच मी बोललो, इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जे मी 2 ऑप्शन सांगितले, जसं डेली व्लॉग मला बनवायचे, माझं पूर्ण दिनचर्या की माझी सकाळ कशी होते, मी घरी जेवणाचं माझं कसं असतं, परत कामाला किती वाजता निघतो, किती वाजता येतो, जिम किती वाजता जातो, ते सगळं कसं मॅनेज होतं. तर तुम्हाला हे बघायला नक्की, जर बघायला तुम्हाला आवडेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर मी हे नक्की बनवेल, कारण जे बाहेर एकटे वगैरे राहतात त्यांना पण भेटेल की टाइम मॅनेजमेंट कसा केला पाहिजे. आणि आम्ही 2 जण कामाला जातो, तर दोघांची पण अर्निंग मिळून किती होतीये, माझा भाऊ सकाळी येतो तर तो कितीची अर्निंग करून येतो, काय येतो हे पण मला त्या व्हिडिओमध्ये दाखवता येईल. तर एक म्हणजे सगळ्यांना समजेल की 2 जण मिळून कसे कमवू शकतात. तर ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितली असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता उद्याच्या नवीन वीकमध्ये आणि नवीन अर्निंगमध्ये. तर ही व्हिडिओ आजची आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.